आई ते यांनी मला जाहिरातीत काम करायला होकार दिला. बाबा आता स्वतःहून सोनाली मॅमशी बोलले. आई जाहिरातीचं काम करायला तयार आहे असं त्यांनी स्वतःहून सांगितलं. नाही, फक्त काय माझं म्हणणं असं आहे की आपल्या जबाबदाऱ्या पार पाड आणि काय करायचं ते कर. मुलांची जबाबदारी, घराची जबाबदारी. हो. भाऊजी तुम्ही त्याची काळजीच करू नका. अनु तू बिनधास्त शूटिंगला जा, घरचं सगळं मी सांभाळते. आईची काळजी मी घेईन, मुलांकडे पण लक्ष देईन मी. तू इथलं काही टेन्शन घेऊ नकोस. हा नाही वहिनी, तुम्ही एवढं बोललात ना त्यातच सगळं आलं. पण तुम्ही काळजी करू नका, मी सकाळ दुपार संध्याकाळ सगळा स्वयंपाक करून जाईन. तुमच्यावर जास्त येणार नाही, सगळं आवरूनही जाईन. फक्त तुम्ही घराकडे लक्ष द्या. Oh my God, वहिनी, I'm so happy. Congratulations. खूप मजा येणार आहे. माझं गुंड होता. अरे बाय द वे ते सगळं ठीक आहे. मला माहिती होतं की तू अनुवहिनीला परमिशन देणार आहेस. फक्त तुला ना जरा ही नाटकं करायची होती, ओव्हर ऍक्टिंग करायची होती, म्हणून असा वागलास ना. खरं सांग, खरं सांग. अभि, तू काय करतोस तुला माहितीये का? माहितीये मला. बघ, जे काही केलंय ते विचारपूर्वक केलंय मी. काल तुम्हीच सगळे मला म्हणत होतात ना माझं चुकतंय, माझं चुकतंय. म्हटलं आता सगळे म्हणतायत तर जरा आत्मपरीक्षण करावं. जे केल्यावर मला कळलं की एखाद्याचं भलं होत असेल तर आपण कशाला अडवावं. करू दे. करा, तुमचंच राज्य आहे ना. माझ्या म्हातारीचं कोण ऐकतंय? करा, काय करायचं ते करा. आई नको ना ग रागव. अगं हे बघ, आता आपली अनुवहिनी टीव्हीवर दिसणार. ती छान काम करणार तर सगळे काय बोलतील की अरे ही तर दुर्गाबाईची सून आहे. मग तुझंच कौतुक करतील ना. काय म्हणजे मी पण टीव्हीवर दिसणार आहे? नाही ग, मग? तू नाही दिसणार, पण आपली अनुवहिनी तर दिसेल ना. आणि अनुवहिनीने एकदम छान काम केलं की सगळे काय बोलतील? काय? अरे ही दुर्गाबाईची सून आहे. अनु आहे असं नाही बोलणार आहे, दुर्गाबाई, दुर्गाबाई. खरंच? काय रे राजन, खरंच आहे? म्हणजे काय? खरंच? हो ग. बरं बरं, चला, हे झालं असेल ना तर नाश्ता करून घ्या. चला 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 चला. चल ग, चल चल. तू हळू वहिनी, हो, हो. येताय. ए, या या या. दादा येताय ना. चल चल. सीम, हॅलो सीमा. अगं ही काय वेळ आहे का फोन करायची? इथे सगळे वांदे झालेत. काय हे कसं झालं? नाही म्हणजे मला सगळं कळलं, पण इथपर्यंत गेलंच कसं? आणि तुला माहितीये का, मलाही इथं खूप बोलणी गावी लागली आहेत. तिला फक्त बोलणी ऐकावी लागली आहेत तिथे. इथे ना मला माझा नवरा घराबाहेर हाकलायला निघाला होता. काय? त्या मूर्ख अनुने अडवलं ना नशीब माझं. बाकी रडायचं नाटक केलं का मी? कसं बस कन्व्हिन्स केलंय मी सगळ्यांना. पण ऐक ना दिव्या, आता आपल्याला खूप सावध राहावं लागणार आहे. नाही म्हणजे कॉल हिस्ट्री असेल, मेसेज हिस्ट्री असेल, सगळं डिलीट करायचं. नाही मी करेनच, तूही आठवणीने कर. पुन्हा जर काही सापडलं ना तर संपलं मग सगळं. नाही नाही, असं काही होणार नाही, नको काळजी करूस. नाही पकडलं जात आपण. बरं, नवीन काही बातमी आहे का? नाही नाही म्हणजे तो अविनाश अनुशी बोलायला लागला का परत? बोलायचं काय विचारतेस? त्या बावळट अनुला ना जाहिरातीत काम करायची संधी मिळाली अगं. आणि त्या अविनाशने पण तिला जायची परवानगी दिली ना. व्हॉट?
अनुला जाहिरातीत काम करायची संधी मिळाली. हो ना, दिसायला तशी बरीच आहे ती. प्लीज, काही बरी वगैरे नाही, टिपिकल हाऊसवाईफ दिसते ती. ते सोड, पण आता आपण काय करायचंय? तिची टीव्हीवर जाहिरात येस्तोवर वाट बघत बसायची का? नाही नाही नाही, अजिबात नाही. आपल्याला काहीतरी करावंच लागेल. हां. एकतर इतक्या दिवस केलेली मेहनत वाया गेली आहे सगळी. ती सगळी मेहनत भरून काढावी लागणार आहे. मला ना फक्त एक चान्स मिळू दे दिव्या. मग बघ मी काय करते ते. करेक्ट. उन्हामागून छाया यावी तसंच निराशेतून आपल्या दारी सुख येतं. भिजलेल्या स्वप्नांनाही नवं रूप येतं. मैत्रिणींनो, कधी कधी अचानक न कळत आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतं. पण सतत वादळांना तोंड देणाऱ्या आपल्याला या अचानक आलेल्या सुखाचीही भीती वाटते, हुरहुर वाटते, धाकधूक होते. सगळं ठीक होईल ना असे प्रश्न पडतात. अशा वेळी एक दीर्घ श्वास घ्यायचा, आत्मविश्वासाचा, आणि म्हणायचं, मी यशस्वी होणार आहे, माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. मी यशस्वी होणार, माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. तथास्तु. अगं बिहू, तू तुझी सगळी स्वप्न पूर्ण व्हावी तसं आणखी कोणाला वाटणार आहे? अगं ते माझी बबडी. ती पण आई, तू करत काय होतीस? अगं ते मधुश्रीने मला सांगितलं ना, ते करण्याचा प्रयत्न करत होते, मी तसं करून बघितलं. की तसंच होणार आहे. डोंट वरी. काय मग, एक्सायटेड आहेस ना तू आजच्या शूटिंगसाठी? एक्साइटेड कसलं? मला खूप नर्वस फील होत आहे ग. म्हणजे ते परीक्षेच्या आधी कसं पोटात गोळा येतो, ते बटरफ्लायज इन युअर स्टमक, तसं झालंय माझं. आई रिलॅक्स, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. कालपर्यंत आपल्याला परमिशन मिळेल की नाही ह्याचं आपल्याला टेन्शन होतं. बघ ना, तू आज शूटिंगला जातेस. तू अजिबात स्ट्रेस घेऊ नकोस. तुला जाता येतंय हेच खूप आहे, सो खुश राहा. हो ग बाळा, खुश तर मी आहेच. म्हणजे मला खरंच वाटत नाही हे सगळं इतकं भरभर होतंय ना पिऊ. कालपर्यंत असं वाटत होतं की हे माझ्या नशिबात नाहीच आहे, हे नाहीच होऊ शकत, अशी मी स्वतःची समजूत करून घेतली होती. पण आज बघ ना. आई, तू हे सगळं डिझर्व करतोस. तुला माहितीये, नेहमी तुझ्या कविता ऐकून किंवा तुझं बोलणं ऐकून मला वाटायचं माझ्या आईमध्ये खूप पोटेन्शियल आहे, फक्त ते घर कामात वाया जायला नको. पण उशिरा का होईना तुला ही संधी मिळाली, सो तू खूप खुश राहा. पिऊ, इतर घरात ना आया स्वतःच्या मुलांना असं प्रोत्साहन देतात, मोटिवेट करतात, त्यांनी आपल्या करिअरवर फोकस करायला हवं, आपलं ध्येय गाठायला हवं, असं त्यांना मोटिवेट करत असतात. आणि समजा जर ते मध्येच खचले तर आया त्यांना पुश करतात, त्यांना उभं करतात. इथे आपल्याकडे ना जरा उलटं आहे. म्हणजे माझी मुलगी तिच्या आईला मोटिवेट करते, तिला पुश करते, तू लढ, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. थँक्यू 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 सो मच. खरंच पिऊ, मला तुझा खूप खूप आधार वाटतो. कधी कधी तर असं वाटतं की मी माझ्या आईशीच बोलते. मग मी गेलेच आहे मुळी आजीवर. चल लबाड. ए आई, तुझं सगळं आवरून झालंय की मी काही हेल्प करू? पिहू, माझं सगळं झालेलं आहे, कळलं? तू आता फक्त तुझ्या प्रॅक्टिकल्सकडे लक्ष दे. आज प्रॅक्टिकल्स आहेत ना, झाली आहे ना सगळी तयारी? प्रॅक्टिकल एक्झाम सुद्धा थिअरी एवढ्या तितक्याच महत्त्वाच्या असतात. हा, हो आई, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी सगळं मॅनेज करेन. नाही, मी टेन्शन घेत नाहीये. मी तुझी आई आहे ना, तर हे मी स्वतःला समजवते की बाबा तू पिहूची आई आहेस, तू पण तिला मोटिवेट करायला हवं, तिला 4 सूचना द्यायला हव्यात, म्हणून देते मी. नको काळजी करूस. हा, फक्त वेळेत निघशील बाळा. हो आई, डोंट वरी. आई, झालंय माझं. हे अन्वलप आला तुझ्या नावाने. हा, काय आहे? गाई बघ तरी. कसलं तरी कॉन्ट्रॅक्ट असं लिहिलंय यावर. थांब मी बघते. एवढं मोठं? अगं आई, तुझ्या जाहिरातीची कंपनी आहे ना,
त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यांना याच्यावर सही हवी असेल कदाचित बघ. अगं पिहू किती पानं आहेत ही? हे बघ केवढं मोठं आहे हे. बाबांना दाखवू का? मला तर यातलं काही कळणार नाही अगं एवढं म्हणजे. हो त्यांना माहीत असेल. हा चालेल. आलेच मी बाळा. हे राहू दे तुझ्याकडे. हो. ते बाबाचं मूड ठीक असेल ना आता? काय? मला जरा बोलायचं होतं त्यांच्याशी. का? तुला का सांगू? म्हणजे नंतर सांगतो. आधी त्यांच्याशी बोलून घेतो ना. आज अचानक बाबांची काय बोलायचं ह्याला? पैसे मागायचे असतील, दुसरं काय? अहो मला जरा पेन देता का? तुला का पाहिजे पेन? ते हे काहीतरी कॉन्ट्रॅक्ट आलंय. कॉन्ट्रॅक्ट कसलं? ऍड कंपनीचं. याच्यातलं काय कळतं आणि तुला? वाचलंय का काय येतात? नसशीलच वाचलं. कसं वाचणार? इंग्लिशमध्ये आहे ते. आणि न वाचता तू डायरेक्ट सही करणार होतीस? नाही मी वाचणारच होते. कधी वाचणार तू? कसं वाचणार? मुळात हे सगळं इंग्लिश मध्ये आहे. कसं वाचणार? मला इंग्लिश वाचता येतं. दाखव वाचून. चल वाच ना. वाचून दाखव चल. The producer hereby engages the artist to perform in a television and or digital advertisement for the brand. हे जे तू केलंस ना हे फक्त तू वाचलंस. क्लॉजेस असतात त्याच्यामध्ये. वकिली भाषेत असतात ते क्लॉजेस. ते कळणं अवघड आहे. भल्या कळत नाहीत ते. तुला कसं कळणार आहेत? त्याच्यामध्ये तू जी अमाऊंट ठरवली आहेस, मानधन ज्याला म्हणतात, ते लिहिलंय का ते चेक करावं लागतं. शूटिंगचा वेळ किती असेल काय ते लिहिलेलं असतं, ते चेक करावं लागतं. पेमेंट कसं मिळणार आहे, कधी मिळणार आहे, लवकर मिळणार आहे की नेहमीसारखं उशिरा मिळणार आहे. म्हणजे त्या इंडस्ट्रीत जनरली मी असं ऐकलंय. पण ते जे काही असेल ते जरा विचारून घ्यावं लागतं. कळलं का? म्हणजे ते आहे का सगळं नमूद केलं का चेक करावं लागतं. तर तू बघ असेल सगळं ओके तर कर सही. एवढं असं लक्ष देऊन ते वाचतेस तू. परमिशन दिले तर लगेच हुरळून जाऊ नकोस. अवघड आहे ते. कळलं नाही? एवढं सोपं नाही आहे ते. लिगल असतं ना सगळं. आणि लक्षात घे ते ॲग्रीमेंटचा अर्थ काय आहे की एका चौकटीत आता तू बांधली जाणार आहेस. त्या प्रोडक्शनची जी काही चौकट आहे कायद्याची त्यात बांधली जाणार आहेस तू. अर्थ आहे त्याचा. जमणार आहे का आपल्याला ते? शेवटी काय आहे तुझं निम्मा आयुष्य सगळं किचन ओट्याजवळच गेलंय. हे कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट ही भाषा सगळी नाही माहिती तुला. सोपं नसतं ते ना. आता मी कसं रेग्युलरली त्या ॲग्रीमेंट वगैरे याच्यामध्ये असतो. तुझा तसा काही संबंध येत नाही म्हणून म्हणतोय. हे प्रोफेशनली खूप डील करावं लागतं त्याला. एकदम असं ह्या लोकांची कळलं का? हे इंडस्ट्रीवाले त्यांचं जगच वेगळं असतं. आपल्याला खूप गरज आहे असं दाखवायचं नसतं. आपण एकदम प्रोफेशनल राहायचं असतं आहे की नाही? ताई दादा आज थेपले आणले तुमच्यासाठी, परवा करंजे आणले असं वागून नाही चालत. एक लक्षात ठेव, चांगली माणसं फक्त घरात असतात. बाहेरचं जग एकदम घाणेरडं आहे. आजकाल घरातही तशी माणसं उरली नाही आहेत. पण तरी सांगतो बाहेरचे एकदम डेंजर माणसं. त्यात तू भोळी आहेस अनु. ती डेंजर माणसं असतात इंडस्ट्रीतली. तुला कुठे विकून खातील तुला कळणार पडलंय माहिती का? ते कॉन्ट्रॅक्ट नको एवढं लगेच काही डोक्यात हवा नको जाऊ देऊस तू. कळलं ना? हा अवघड असतं ते. मला तर भीती वाटते.
पहिल्याच दिवशी त्यांनी तुला स्वतःच्या गाडीत बसून घरी नको आणून सोडायला. जमत नाही म्हणून एक डोक्यात शंका येते, बाकी काय जमेल ना. नाही करत. तुम्हालाही असं वाटतं ना की मला नाही जमणार. मी जातच नाही. जाऊ दे, आधीच मला भीती वाटते. त्यात नकोच, मी त्यांना सांगूनच टाकते की मी नाही येत, नाही जमणार मला. हा, हिने नकार दिला तर चांगले 5 लाख हातचे जातील. हो ऐका ना, मी सांगून टाकते त्यांना मी नाही जम. अनु 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 ऐक ऐक ऐक. तू चुकीचं समजतेस. मला असं म्हणायचं नव्हतं की तुला जमणारच नाहीये. माझं म्हणणं आहे तू उत्तमच करशील, पण काय ना, हा जो हिरवा कागद असतो ना, जगातला सगळ्यात डेंजरस कागद आहे. ह्याच्यात जी काही टेक्निकॅलिटी असते ती आता तुला माहिती आहे का? नाही. त्या टेक्निकल गोष्टी मी हँडल करतो असं माझं म्हणणं होतं. तू कलाकार आहे ना, तू ह्याच्यात कशाला पडतेस? पण जाऊ दे ना. हो, नाही जाऊ द्या. करायचंयस तू आणि करणार आहेस तू. हे फक्त टेक्निकल गोष्टी मी हँडल करतो ना, तू कशाला पडतेस त्यात? नाही पण तरी तुम्ही बरोबर बोलताय. हो, मला त्यात काय लिहिलं हे एक्झॅक्टली कळलं नाही. मी आहे ना. हो, हे वाचतानाच मी इतकी भांबावून गेली. तिकडे गेल्यावर काय होईल माझं? सगळं व्यवस्थित होणार. डोंट वरी. ह्याच्यात तू पडू नकोस. तू कॉन्सन्ट्रेट कर तुझ्या कामावर, हे मी बघतो. एक फक्त बरं आहे की सोनाली मॅडम आहेत ना, त्या आहेत तिकडे. झालं तर मग आता त्या मॅडम पण आहेत, मी पण आहे. मग काय. बरं, आज तुला कुठे जायचंय? स्टुडिओमध्ये. तुझं शूटिंग आज आहे? नाही आज नाही. आज ते काय म्हणाले, कॅमेरा टीम, डिरेक्शन टीम, कॉस्ट्युम टीम, मेकअप टीम, हेअर टीम, ह्या सगळ्यांची मीटिंग आहे. क्या बात. अनुप्रियाजी. आता अनुप्रियाजींची मीटिंग वगैरे असणारा अहो डिरेक्शन टीम, मेकअप, कॉस्ट्युम. अरे क्या बात आहे, क्या बात. अहो किती छान. जायला पाहिजे तू मीटिंगला. तू किती वाजता आहे मीटिंग? ते आत्ताच म्हणजे. मग कशी जाणार आहेस तू? बस. अनुप्रियाजी, आता तुम्ही जाहिरातीत काम करणार आहे बरं का. सारख्या दिसणार आहात तुम्ही. मग मी सोडणार तुला. तुम्ही सोडणार मला? हो, मी सोडणार का? नाही सोडू शकत का? थँक्यू. खरंच तुम्ही या मला सोडायला. माझी एकच कंडिशन आहे. हां. पटपट आवरायचं. हो, पटपट आवरायला येते. त्याआधी मला एक कप चहा मिळेल का? हो, तयार आहे चहा. मी इकडेच ठेवते. हा, हा, व्हेरी गुड. तयार आहे. मी पटकन घेऊन ते बाकी सगळं बघतो. अजून काय काय करावं लागणार आहे देव जाणे. बाबा, ये. बिझी आहात का? हो, मग मी नंतर येतो. मी जायला सांगितलं का तुला? काय ना, या गुहेमध्ये तीच व्यक्ती येते ज्या व्यक्तीला मी बोलवलंय, आणि तीच व्यक्ती जाते ज्या व्यक्तीला मी जायला सांगितलंय. काय कळलं? अरे मस्करी करतोय. बोला, काय पाहिजे? पैसे पाहिजे वाटतं. पैसे पाहिजे असतील तरच येतोस तू मला भेटायला. नाही पैसे नको, मग काय हवंय? परमिशन हवी आहे. कसली? माझा एक मित्र आहे, त्याची बर्थडे पार्टी आहे. मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी. अच्छा, परमिशन हवी असेल तर माझे खांदे दाबून दे जरा. बघतोस काय दाब. तुझा मित्र आहे. कुठे, कोण मित्र? कुठे देतोय पार्टी? ते इथे एक हॉटेल आहे ना, ग्रीन लीफ म्हणून.
मित्राचं नाव काय? कोणाला? ग्रीन लीफ म्हणजे ते 7 स्टार हॉटेल का रे? हो. बापरे, बराच श्रीमंत दिसतो तुझा मित्र. हो, तो मला त्याच्या गाडीत घ्यायला आणि सोडायला पण म्हणाला. 7 स्टार हॉटेलमध्ये पार्टी म्हटल्यावर गाडी पण महागडीच असणार त्याची, नाही का? हो. किती वाजेपर्यंत येणार घरी? 8च्या. बघा 9-10 नको वाजूस. हो. जा. ए नाही नाही, 1 मिनिट. काय, कुठे चाललायस तू? कुठे चाललाय हा? सांगतो मी. अगं त्याच्या मित्राचा वाढदिवस आहे. काय नाव सांगितलं? विजय साबळे. नाही सॉरी, कुणालचा वाढदिवस आहे. तर ते काहीतरी 7 स्टार हॉटेलमध्ये पार्टी देतोय म्हणे तो. म्हटलं जाऊ दे ना, जातोय तर काय प्रॉब्लेम आहे. हा, 7 स्टार हॉटेल आहे ते, ग्रीन लीफ. काळजी करू नको, 8 वाजेपर्यंत परत येणार आहे. कबूल केलंय तसं मला. जाऊ दे, जा जा जा. ए नाही नाही, 1 मिनिट. प्रथम, काय आहे? कशाला पार्टी वगैरे? अहो, तुम्ही त्याला मुळात परमिशन दिलीच कशाला? अभ्यास करायचा नाहीये का तुला? हे बाबांनी दिली ना परमिशन. बाबांनी परमिशन दिली असली तरी मला पटलेलं नाहीये. मुळात बर्थडे पार्टी, मुलांची बर्थडे पार्टी हॉटेलमध्ये कोण करतं? लहान मुलांची बर्थडे पार्टी आपली घरी होते ना. नाही हो, हे बघा, माझं नाही म्हणणं म्हणजे मला नाही नाही म्हणायचंय, पण तरी पण तो त्याच्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये जाईल कशाला? काय वातावरण असेल तिकडे, कुठल्या प्रकारची माणसं असतील आपल्याला माहित नाहीये ना. अनुप्रिया जी, माझं ऐकून घ्याल का तुम्ही? ही जनरेशन झी आहे, जेन झी. यांच्या पार्ट्या जरा अशाच असणार. तू आता उगाच आपल्या जनरेशनचं आणि यांच्या जनरेशनच्या पार्ट्यांचं कंपॅरिझन करू नकोस, कळलं ना? काही नाही. आणि तू आहेस ना लक्ष द्यायला. कबूल केलंयस तू, डोळ्यात तेल घालून लक्ष देणार मुलांकडे म्हणून. मग देशील की लक्ष? देशील ना? ठेवेन लक्ष. झालं तर मग 8 वाजता घरी येणार तो, तेवढं बघ. ए, आई म्हणते ते बरोबर आहे. मला सांग, ते सेफ आहे ना? हो बाबा, सगळं सेफ आहे. आम्ही सगळे मित्र चाललोय, तुम्ही टेन्शन नका घेऊ. झालं तर मग. पण काय आई म्हणते त्यात पण तथ्य लक्षात ठेव. दुनिया एवढी साधी राहिलेली नाही, कळलं ना? त्यामुळे आईला व्यवस्थित ऍड्रेस द्यायचा आणि मग जायचं. हो. ए, काय म्हणाले, ऐकलं नाहीस का? पत्ता वगैरे लिहून दे. थांब, चाललाय आपला. थांब, इकडे मागे इकडे बस. इकडेच बस. आत्ताच लिहून दे मला, नाहीतर मग खोलीत गेल्यावर विसरशील आणि सगळं चालू होईल तुझं. लिहून दे. आणि अभ्यास केला नाहीस ना तर मग तू आहे आणि मी आहे.